विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या जयच्या पिरियडला आपण अधिग्रहण आणि विलीनीकरण या मुद्द्याचा विचार करणार आहोत. तर अधिग्रहण आणि विलीनीकरण हा नव्यानच मुद्दा आलेला आहे आणि हा नवीन धोरणाचा विषयसुद्धा आहे. अजूनपर्यंत आपण बँकांच्या विलीनीकरणाचा विचार केलेला होता. बँकांच्या विलीनीकरणाबाबत आपण ऐकत आहोत, पण त्याचबरोबर उद्योगांचं सुद्धा विलीनीकरण होत आहे, कंपन्यांचं विलीनीकरण होत आहे. तर ह्या नव्या मुद्द्याचा अधिग्रहण आणि विलीनीकरण याचा विचार आपल्याला आजच्या पिरियडला करायचा आहे. तर आपण क्रमाक्रमाने या दोन्ही मुद्द्यांचा विचार आता करणार आहोत. तर प्रथम आपण अधिग्रहणाचा विचार करू. अधिग्रहण यालाच मराठीमध्ये कंपनी ताब्यात घेणे असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला टेकओव्हर असं म्हणतात. तर जेव्हा एखादी मोठी कंपनी लहान कंपनीला ताब्यात घेते तेव्हा त्याला अधिग्रहण असे म्हणतात. जेव्हा एखादी मोठी कंपनी लहान कंपनीचे 51% पेक्षा जास्त भागभांडवल खरेदी करून तिचे व्यवस्थापन ताब्यात घेते तेव्हा त्याला अधिग्रहण म्हणतात. म्हणजेच मोठी कंपनी लहान कंपनीचे 51% पेक्षा जास्त भागभांडवल खरेदी करते आणि ती कंपनी आपल्या ताब्यात घेत असते, तिचं व्यवस्थापन ताब्यात घेत असते आणि त्याला अधिग्रहण म्हणतात. जेव्हा एखाद्या कंपनीचे अधिग्रहण केले जाते तेव्हा तिचे अस्तित्व मात्र टिकून राहते. फक्त मालकी हक्काचे काही अंशी हस्तांतरण होते की ज्या मोठ्या कंपनीने त्या लहान कंपनीला ताब्यात घेतलेलं आहे तर त्या मोठ्या कंपनीची मालकीसुद्धा त्या कंपनीवरती प्रस्थापित होत असते, मात्र तिचं अस्तित्व हे टिकून राहत असतं. आणि या कंपनीचं व्यवस्थापन त्या मोठ्या कंपनीकडे गेल्यामुळे सर्व निर्णय मोठी कंपनीच घेत असते. तर अशा रीतीने मोठ्या कंपनीने लहान कंपनीला ताब्यात घेणं म्हणजेच अधिग्रहण होय. दुसरा मुद्दा आहे विलीनीकरण. जेव्हा एखाद्या कंपनीची संपूर्ण मालमत्ता खरेदी करून अधिग्रहण करती कंपनी त्या कंपनीला आपल्या मूळ कंपनीत समायोजित करते तेव्हा त्याला विलीनीकरण असे म्हणतात. म्हणजेच विलीनीकरण म्हणजे एक कंपनी दुसऱ्या कंपनीत समाविष्ट करणे होय. तर भारतात कायदेशीरदृष्ट्या विलीनीकरणाला समामेलन असा शब्दही वापरला जातो. आयकर अधिनियम 1961 धारा 2(1)(a) यानुसार समामेलनात एक किंवा एकापेक्षा जास्त कंपन्यांची खरेदी करून त्यांचे एका मोठ्या कंपनीत विलीनीकरण करून एक बलाढ्य कंपनी निर्माण केली जाते. या प्रक्रियेत एकतर मूळ कंपनीच मोठा आकार धारण करते किंवा एक नवीन कंपनी निर्माण केली जाते. तर या प्रक्रियेत अधिग्रहित कंपनीचे अस्तित्व मात्र संपुष्टात येत असते. तर ज्या वेळेला विलीनीकरण होत असतं त्यावेळेला अधिग्रहित कंपनीचं अस्तित्व हे नष्ट होत असतं. तर अधिग्रहित कंपनीची मालमत्ता देणी ही सर्व अधिग्रहणकर्त्याकडे वर्ग होते. तर एक उदाहरण आपण त्यासाठी पाहूया की टाटा केमिकल्स या कंपनीत टाटा फर्टिलायझर लिमिटेड कंपनीचे विलीनीकरण झाले. हिंदुस्तान कॉम्प्युटर लिमिटेड, हिंदुस्तान इन्स्ट्रुमेंट्स लिमिटेड, इंडियन सॉफ्टवेअर कंपनी लिमिटेड, इंडियन रिप्रोग्राफिक लिमिटेड या कंपनीचा ताबा घेऊन एक नवीन कंपनी HCL लिमिटेड ही निर्माण करण्यात आली. म्हणजे ह्या चारी पाचही कंपन्या त्या कंपनीत समाविष्ट करण्यात आल्या आणि HCL लिमिटेड ही कंपनी तयार करण्यात आली. थोडक्यात अधिग्रहणमध्ये कंपनीचे शेअर व्यवस्थापन यांचे हस्तांतरण होते, कंपनीचे अस्तित्व टिकून राहते. तर विलीनीकरणात अस्तित्वच संपुष्टात येते आणि नवीनच एक कंपनी अस्तित्वात येत असते, निर्माण होत असते किंवा त्या अधिग्रहणकर्त्या कंपनीचा आकार मोठा केला जातो. तर आता आपण अधिग्रहण आणि विलीनीकरण
या दोन्हींमध्ये काय फरक आहे तो पाहूया. तर व्यवहारामध्ये बऱ्याच वेळेला अधिग्रहण आणि विलिनीकरण ह्या दोन्ही संज्ञा किंवा हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात, पण प्रत्यक्षात या दोहोत फरक आहे. विलिनीकरणात दोन किंवा दोनापेक्षा जास्त कंपन्यांचे एकत्रीकरण करून एक नवीन कंपनी स्थापन केली जाते. विलिनीकरणानंतर वेगवेगळी मालकी असणाऱ्या कंपनी एकच मालकीचे रूप धारण करतात किंवा त्यांचे संयुक्त भांडवली कंपनीत रूपांतरण केले जाते. विलिनीकरण प्रक्रिया काळात या कंपनीच्या शेअरचे अधिग्रहणकर्त्याकडे हस्तांतरण करावे लागते. तर विलिनीकरणात दोन किंवा दोनापेक्षा जास्त कंपनींचे अधिग्रहण करून एक नवीन कंपनी निर्माण केली जाते. जेव्हा दोन कंपन्यांचे विलिनीकरण होते तेव्हा त्या दोन मालकांमध्ये असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधातून एक नवीन कंपनी निर्माण होते आणि दोघांमध्ये सामंजस्याचे व्यवहार होत असतात. तर अधिग्रहणाबाबत एका कंपनीचा 51% पेक्षा जास्त भाग खरेदी करून व्यवस्थापनावर ताबा मिळविला जातो. या प्रक्रियेत एक मोठी कंपनी दुसऱ्या लहान कंपनीला आपल्या ताब्यात घेते. बाजारात अधिग्रहण करणारी कंपनी आकाराने मोठी असल्याने दुसरी कंपनी ताब्यात घेतल्याने मोठ्या कंपनीचा नावलौकिक वाढतो. विलिनीकरण प्रक्रियेत मोठ्या कंपनीकडे जरी 51% पेक्षा जास्त शेअर असले तरी उर्वरित शेअर सामान्य जनतेकडे असतात किंवा काही भाग मूळ मालकाकडेच असू शकतात. विलिनीकरण अधिग्रहण या दोन संकल्पनांमध्ये फरक आहे. या दोन्ही संकल्पना एकच नाही तर या दोघांमध्ये फरक आहे. तर एक नवीन कंपनी निर्माण करण्यासाठी स्वेच्छेने दोन किंवा दोनापेक्षा जास्त कंपन्यांचे एकत्रीकरण म्हणजे विलिनीकरण होय. तर जेव्हा एक कंपनी दुसऱ्या कंपनीचा व्यवसाय खरेदी करते किंवा तो ताब्यात घेते तेव्हा त्याला अधिग्रहण म्हणतात. तर अशा रीतीने विलिनीकरणामध्ये एका कंपनीत दुसरी कंपनी समाविष्ट होत असते, तर अधिग्रहणामध्ये एक कंपनी दुसऱ्या कंपनीला ताब्यात घेत असते. विलिनीकरणातून एक नवीन कंपनी निर्माण होते, पण अधिग्रहणात मात्र नवीन कंपनी निर्माण होत नाही. तर विलिनीकरणामध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त सहभागी कंपन्यांची संख्या असते, तर अधिग्रहणामध्ये फक्त दोनच कंपन्यांची संख्या असते. तर विलिनीकरणात कायदेशीर बाबी व औपचारिकता जास्त असते, पण अधिग्रहणामध्ये कायदेशीर औपचारिकता ही कमी असते. आता याच्या पुढचा मुद्दा आपण विचारात घेणार आहोत, तो म्हणजे विलिनीकरणाचे प्रकार. तर विलिनीकरणाचे 5 प्रकार आहेत. तर त्यातला पहिला प्रकार म्हणजे आडवे किंवा क्षितिज समांतर विलिनीकरण. जेव्हा दोन स्पर्धात्मक कंपन्यांचे एकमेकात विलीन होते किंवा एकमेकात त्या विलीन होतात तेव्हा त्याला क्षितिज समांतर विलिनीकरण म्हणतात. जेव्हा दोन स्पर्धात्मक कंपन्या एकमेकात विलीन होतात तेव्हा त्याला क्षितिज समांतर विलिनीकरण म्हणतात. उदाहरणार्थ, इन्फोसिस या कंपनीने दुसऱ्या एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीचे विलिनीकरण केले तर त्याला क्षितिज समांतर विलिनीकरण म्हणता येईल. जेव्हा दोन स्पर्धात्मक कंपन्यांचे विलिनीकरण करून नवीन कंपनी निर्माण केली जाते तेव्हा त्या नवीन कंपनीचा बाजारवाटा वाढतो आणि उत्पादन खर्चात बचत होत असते. दुसरा प्रकार आहे क्षितिज लंब किंवा उभे विलिनीकरण. जेव्हा एखादी मुख्य कंपनी तिचा कच्चा माल अर्धपक्क्या मालाचा पुरवठा करणारी कंपनीचे विलिनीकरण करते तेव्हा त्याला क्षितिज लंब विलिनीकरण म्हणतात. म्हणजेच जेव्हा एखादी मुख्य कंपनी तिला कच्चा माल अर्धकच्चा मालाचा पुरवठा करणारी जी कंपनी आहे तिचं विलिनीकरण आपल्यात करते तेव्हा त्याला क्षितिज लंब किंवा उभे विलिनीकरण म्हणतात. उदाहरणार्थ, बजाज या मोटरसायकल उत्पादन करणाऱ्या कंपनीचे ट्यूब टायर, रिंग, ब्रेक्स,
तयार करणाऱ्या कंपनीमध्ये विलिनीकरण केले तर ते क्षितिजलंब विलिनीकरण ठरेल. तिसरा प्रकार आहे बाजार विस्तार विलिनीकरण. एकसारखे उत्पादन करणाऱ्या, एकसारखा कच्चा माल वापरणाऱ्या, एकसारख्या सेवा पुरविणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या जेव्हा वेगवेगळ्या बाजारासाठी कार्य करतात तेव्हा प्रत्येकाचा बाजारवाटा हा लहान असतो. जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त कंपन्यांचे एका मोठ्या कंपनीत विलिनीकरण होते तेव्हा तिचा आकार वाढतो आणि बाजार विस्तारात वाढ होत असते. चौथा प्रकार आहे उत्पादन विस्तार विलिनीकरण. एकाच बाजारासाठी उत्पादन करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या विलिनीकरणाला उत्पादन विस्तार विलिनीकरण म्हणतात. समजा मोटार कार हा एक बाजार आहे. त्यात सुझुकी, होंडा, फोर्ड, टाटा, इंडिका या कंपन्या आहेत. त्यापैकी एखादी कंपनी चांगली कामगिरी करत नसेल तर तिला दुसरी चांगली कंपनी ताब्यात घेऊन आपल्या उत्पादनाचा विस्तार करता येतो. उदाहरणार्थ टाटा मोटर्स या भारतीय कंपनीने जगवार आणि लँड रोव्हर हे कारचे जागतिक ब्रँड ताब्यात घेतले व विलिनीकरण केले. सत्यम कॉम्प्युटर या सॉफ्टवेअर कंपनीला टेक महिंद्राने ताब्यात घेऊन विलिनीकरण केले. पाचवा प्रकार आहे समुच्चयी विलिनीकरण. एकमेकांच्या व्यवसायाशी कोणताही संबंध नसणाऱ्या कंपन्यांच्या विलिनीकरणाला समुच्चयी विलिनीकरण म्हणतात. उदाहरणार्थ जेव्हा महिंद्रा अँड महिंद्रा या अवजड व हलके वाहन निर्माण करणाऱ्या कंपनीने कायनेटिक ही स्कूटर व मोपेड तयार करणारी कंपनी ताब्यात घेऊन तिचं विलिनीकरण केलं तर तेव्हा त्याला समुच्चयी विलिनीकरण म्हणतात. तर अशा रीतीने विलिनीकरणाचे हे 5 प्रकार आपण आता इथे पाहिलेले आहेत.